बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। नॉन ओव्हन आणि शर्पीसच्या कापडापासून आज एक बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी त्याची रुंदी 16 इंच आणि उंची 14 इंच घेतलेली आहे ह्या दोन्ही पार्टची। आणि एका पार्टला आपण आता एक प्रिंटेड कापड जोडून घेणार आहोत। त्यासाठी वरच्या बाजूने 5 इंचावरती खूण करून घेऊया आणि एक आडवी रेषा मारून घेऊया। त्याखाली आपण हे वारली पेंटिंगचं कापड जोडून घेणार आहोत। या कापडाला आता चारही बाजूंनी आपण शिलाई करून जोडून घेऊया। आता हे कापड जोडून झालेलं आहे एका पार्टला आणि दुसऱ्या पार्टला आपण आता पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी आपण त्याच आकारात नॉन ओव्हन कट करून घेतलेला आहे। या नॉन ओव्हनला आपण चेन जोडणार आहोत। त्यासाठी वरच्या बाजूने 4 इंचावर आपण एक रेषा आखून घेतलेली आहे। ती आता आपण कट करून घेऊया आणि त्यामध्ये चेन जोडून घेऊ। चेन जोडण्यासाठी आपण या चेनची लांबी 14 इंच घेतलेली आहे आणि साइडने आपण याला कापड जोडणार आहोत। त्यासाठी या कापडाची रुंदी 3 इंच आणि लांबी 4.5 इंच घेतलेली आहे। अशा प्रकारे हे कापड फोल्ड करून सुलट बाजूकडून अशा प्रकारे यावर चेनवर शिलाई करून घ्यायची आणि एकदा असं थोडं फोल्ड करून पुन्हा आपण हे चेनवरती फोल्ड करून चारही बाजूंनी याला शिलाई करून घेऊया। अशाच प्रकारे दुसरी पण बाजू आपण तयार करून घेऊ। आता या दोन्ही बाजू तयार करून झाल्यानंतर आपण उलट ही चेन या बाजूवरती ठेवून शिलाई करून घ्यायची। दाबटीप घालून घेऊया आणि त्यानंतर दुसरा पार्ट असाच आपण यावरती ठेवून जोडून घ्यायचा आणि दाबटीप घालून घ्यायची। अशा प्रकारे आपण ही चेन जोडून घेतलेली आहे आणि हा पार्ट आता आपण जास्तीचा पार्ट हा कट करून घेऊया कापडाचा। हा प्लेन पीस होता त्यावरती आपण हे पॉकेट आता चारही बाजूंनी शिलाई करून जोडून घ्यायचं आहे। हे पॉकेट आता आपलं जोडून झालेलं आहे आणि एक कप्पा आपला तयार झालेला आहे। आता आपण बॅगसाठी बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी 1 इंच रुंद आणि 19 इंच लांबीचं नॉन ओव्हन आणि 3.5 इंच रुंद कापड आणि 19 इंच लांब घेतलेला आहे। आता हे नॉन ओव्हन आपण यामध्ये असं ठेवून एका बाजूने फोल्ड, दुसऱ्या बाजूने एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून या दोन्ही बाजूंवर आपण शिलाई करून घ्यायची आहे। आता हे बंद तयार करून झालेले आहेत। आता आपण बंद जोडण्यासाठी हा पार्ट मध्यावरती फोल्ड करायचा, मध्यावरती एक खूण करून घेऊया आणि त्यानंतर या पार्टच्या मध्याच्या दोन्ही बाजूंनी 3-3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे बंद आपण आता जोडून घ्यायचे आहेत। हे बंद ज्याप्रमाणे जोडणार आहोत त्याचप्रमाणे दुसऱ्या पार्टला पण आपण हे बंद जोडून घ्यायचे आहेत। आपले आता हे दोन्ही बंद तयार करून झालेले आहेत जोडून। आता आपण चेनचा मधला पार्ट तयार करून घेऊया। त्याची लांबी 15 इंच आणि रुंदी 5 इंच घेतलेली आहे। चेनची लांबी 19 इंच घेतलेली आहे। आता हा पार्ट असा मध्ये फोल्ड करायचा आणि याला आपण आता कट करून घेऊया। कट केल्यानंतर आपण एका बाजूला 1.5 इंच रुंदीचं हे कापड घेऊन अशा प्रकारे यावरती एक शिलाई करून घ्यायची आणि एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून ही बाजू बंदिस्त करून घ्यायची। दुसरी पण बाजू आपण अशीच बंदिस्त करून घ्यायची। आता या दोन्ही बाजू आपण बंदिस्त करून घेतल्यानंतर चेन या बाजूला उलट ठेवायची। जी बाजू आपण शिवली नव्हती त्या बाजूपासून चेन जोडायला सुरुवात करायची आहे। यावरती एक दाबटीप घालून घेऊया। जोडल्यानंतर पुन्हा दुसरा पार्ट पण आपण असाच जोडून त्यावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कृती व्यवस्थित करायची। आता आपण चेन जोडायला जिथून सुरुवात केली होती तो भाग बंदिस्त करून घेऊया। 1.5 इंच रुंदीची पट्टी घेऊन फोल्ड करून ती जोडून घेतलेली आहे आणि रनर आपण या बाहेर निघालेल्या चेनच्या पार्टमधूनच ओवून घ्यायचा आहे, तेव्हाच आपली ही चेन व्यवस्थित येईल। आता हा रनर ओवून झालेला आहे आणि हा भाग पण आपण 3.5 इंच रुंद आणि 4.5 इंच लांबीचं हे कापड घेऊन चेनवरती अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे।
आता हा चेनचा पार्ट आपला तयार करून झालेला आहे। आता आपण हा पार्ट या मेन पार्टला जोडून घेऊया। त्यासाठी आपण साइडने 1/2 इंच अंतर सोडायचं आहे दोन्ही बाजूंनी। अशा प्रकारे हा पार्ट आपण शिलाई करून घ्यायचा आहे। एक बाजू जोडून झालेली आहे आपली। आता दुसरी बाजू पण असंच आपण साइडने 1/2 इंच अंतर दोन्ही बाजूंना सोडून आपण हा पार्ट जोडून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही पार्ट आपले चेनच्या पार्टला जोडून झालेले आहेत। 1.5 ते 1.25 इंच रुंदीची ही पट्टी घ्यायची। अशा प्रकारे यावरती एक शिलाई करून घ्यायची। पुढे थोडासा भाग आपण वाढवून ठेवायचा आहे। हा भाग आपण आता थोडासा फोल्ड करायचा आतमध्ये आणि एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा असं फोल्ड करून हा गोट आपण व्यवस्थित व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मारून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंना आपण आता हा व्यवस्थित गोट घालून घ्यायचा आहे। आता या दोन्ही बाजू आपल्या गोट घालून तयार झालेल्या आहेत। आता आपण मधला पार्ट तयार करून घेऊया। मधला पार्ट जोडण्यासाठी आपण नॉन वोनला हे कापड जोडून घेतलेले आहे। त्याची रुंदी 5 इंच आणि लांबी 44 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण 1.5 इंच रुंदीचे हे कापड घेऊन यावरती जोडून घ्यायचं आहे आणि नंतर खालचा भाग फोल्ड न करता हे कापड अशा प्रकारे फोल्ड करून त्यावरती शिवून घ्यायचं आहे। या भागावरती शिलाई करून घेतल्यानंतर आता आपण जो वरचा गोट घातला होता त्या गोटच्या खाली आपण ही पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे। पिनअप करून घेऊया। प्रथम अर्धा इंच अंतर आपण असं 1/2 ते 1.25 इंच अंतर ह्या पार्टचं बाहेर ठेवायचं आहे मधल्या। एक भाग पिनअप केल्यानंतर हे कापड आपण असं मधला पार्ट असा वळवून घ्यायचा आहे। हा कोपरा आपण व्यवस्थित असा दिसेल असा ठेवायचा। पुन्हा हा दुसरा खालचा भाग पिनअप करायचा। अंतर आपलं पिनअप करताना कमी जास्त झालं तरी शिवताना आपण व्यवस्थित अंतर जोडून घ्यायचं आहे। आता तिसरा भाग पण आपण असा फोल्ड करून पिनअप करून घ्यायचा आहे। थोडासा भाग आपण जास्त घेतलेला आहे। 1 इंच आपण नंतर कट करून घेऊया। आता हा एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून ही बारीक पट्टी आपण यावरती गोटची घालून घ्यायची आहे। आता हा गोट आपण व्यवस्थित घालून घेतला आहे। कोपऱ्यावरती आल्यानंतर मारलेला गोटचा भाग आधी फोल्ड करायचा आणि नंतर खालचा भाग असा फोल्ड करायचा। त्यामुळे आपला हा कोपरा एकदम व्यवस्थित शिवता येईल आणि अशाच प्रकारे फोल्ड करत आपण पुढची शिलाई पण घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण हा गोट घालून घेतलेला आहे। वरचा जास्त झालेला 1 इंचाचा भाग आता आपण कट करून घेऊया आणि त्यावरती पण आपण हे 1.5 इंच रुंदीचं कापड घेऊन जोडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खालचा भाग आपला फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित जोडला गेला आहे तो। आता दुसरा पार्ट पण आपण अशाच प्रकारे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा। 1/2 ते 1.25 इंच अंतर आपण बाहेर ठेवायचं आणि पुन्हा या भागाला आपण गोट घालून घ्यायचा आहे। आता या दुसऱ्या पार्टला गोट घालायला एकदम सोपं जाणार आहे। आता व्यवस्थित आपण हा दुसरी बाजू पण शिवून घेतलेली आहे आणि आपली ही बॅग आता शिवून तयार झालेली आहे। सुंदर अशी आपली ही बॅग रेडीमेड स्टाईल तयार झालेली आहे। वरचा चेनचा पार्ट, आतमध्ये एक पॉकेट आणि बॅगमध्ये आपल्या भरपूर स्पेस आहे। खूपच सुंदर ही बॅग आपली तयार झालेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.